आणखी किती विवाहितांचे हुंडाबळी जाणार, किती वेळा त्याच बातम्या आपल्याला दाखवाव्या लागणार, पाहाव्या लागणार, हा सवाल आहे. कारण पुण्याच्या उरळी कांचन इथल्या सोरतापवाडी या गावात पुन्हा एकदा एका सुस्थापित कुटुंबामध्ये हुंड्यासाठी विवाहितेनं हुंडामुळे छळ झाल्यामुळे विवाहितेनं आत्महत्या केली. या विवाहितेची सासू भाजपची सरपंच तर सासरा मुख्याध्यापक. 2019 मध्ये दीप्ती आणि रोहन या दोघांचं लग्न झालं. रोहननं दीप्तीला व्यवसायासाठी माहेरून 10 लाख रुपये आणायला सांगितले. मुलीच्या सुखासाठी माहेरच्यांनी ते पैसे दिलेही, पण पुन्हा काही दिवसांनी लग्नात हुंडा दिला नाही, गाडी दिली नाही म्हणून पतीनं दीप्तीचा छळ करायला सुरुवात केली. त्यामुळे या सगळ्या जाचाला कंटाळून दीप्तीनं 24 जानेवारीला राहत्या घरी आपल्या 3 वर्षांच्या चिमुकलीसमोर गळफास घेऊन या जाचातून कायमची मुक्तता करून घेतली. 5-6 वर्षापूर्वी ते काही व्यावसायिक आधी आम्हाला सांगितलं, पाहुण्यांपैकी असल्यामुळे आम्ही जास्त चौकशी न करता माझी लाडाची मुलगी त्यांना दिली. माझी मुलगी दिल्यानंतर काही दिवस चालल्यानंतर त्यांचा काही व्यवसाय नव्हता. 5-6 वर्षानंतर त्यांनी नवीन व्यवसाय चालू केला होता. त्या व्यवसायामध्ये आमच्या पाहुणे मंडळींनी आम्ही त्यांना खूप सहकार्य केलं. ते सहकार्य करत असताना माझ्या मुलीने सुद्धा ते ऑफिस सांभाळण्याचं काम केलं. ती सुद्धा ऑफिसला जायची. वेळ का आली, आत्महत्या करण्याची वेळ का आली? ह्या शेवटच्या वर्षामध्ये त्यांनी मुलीला त्रास द्यायला सुरुवात केलं आणि माझी मुलगी दुसऱ्यांदा ज्यावेळेस गरोदर राहिली त्यावेळेस त्या लोकांनी मुलगी आहे म्हणून ते गर्भपात करण्याचा प्रयत्न केला. हे आम्हाला त्यांनी सांगितलं नाही. तिथंच माझी मुलगी खचली आणि तिला तिचा त्रास असह्य झाला. मुख्यमंत्र्यांना माझं एकच सांगणं आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्या मुलींना एवढं तुम्ही सुविधा द्या की त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजेत, स्वतःच्या हक्कासाठी लढल्या पाहिजेत आणि स्वतः जीवन त्याची जगलं पाहिजे, दुसऱ्यावर अवलंबून नाही राहिल्या पाहिजेत. तुम्ही एवढ्या सुविधा मुलींना द्या, शिक्षणाला मदत करा आणि माझ्या मुलीवर जी वेळ आली ना ती कुठल्याही मुलीवर येऊन देऊ नका, एवढंच माझं मागणं आहे. आणि तिला न्याय मिळवून द्यायला आम्हाला मदत करा. आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर सुद्धा आपल्या सोबत आहेत. आणि ज्ञानेश्वर, मगाशी जेव्हा तुम्ही संवाद साधत होता तेव्हा आम्ही बघितलं की सुरुवातीला तुम्हाला सुद्धा भावना अनावर झाल्या, कारण एक लहान मुलगी तिथे होती आणि तिच्या समोर तिच्या आईनं आत्महत्या केली. आपल्याला कल्पना करून सुद्धा थरारून जायला होईल की काय होईल, आयुष्यभर त्या मुलीच्या मनावर ते चित्र राहणार आहे. तुम्ही जेव्हा या आई वडिलांशी संवाद साधला, आता ते सांगत होते की कुठल्याही मुलीवर ही वेळ येऊ नये. पण माझा प्रश्न आहे ज्ञानेश्वर, आपण यापूर्वीच्या सुद्धा घटना पुण्यातल्या हगवणे प्रकरण बघितलेलं आहे. 5-6 वर्ष होत आहेत, सारखं त्या मुलीकडचा त्रास होतो हे आई वडिलांना माहिती आहे. मग माझा हा म्हणजे आपण दुखावण्याच्या हेतूने नाही पण मनापासून विचारतोय, मग 5 वर्षात आई वडिलांनी या मुलीला सोडवण्यासाठी या त्रासातून काही प्रयत्न केले का? काय नेमकी स्थिती होती त्या दोघांमध्ये? अर्थात या सगळ्यात एकच मुद्दा येतो की आपल्या मुलीचा संसार शेवटपर्यंत टिकावा, आपल्या मुलीला आपण आपल्या घरी आणू. पण इकडे आणल्यानंतर समाजामध्ये ज्या पद्धतीनं त्या सगळ्या विषयांवरती तिथून पुढे चर्चा व्हायला सुरुवात होते, या गोष्टी टाळाव्यात अशाच पद्धतीचा हेतू प्रत्येक आईवडिलांचा असू शकतो. तोच हेतू दीप्तीच्या देखील आईवडिलांचा होता. आत्ता मी दीप्तीच्या आईवडिलांच्या घरासमोर उभा आहे आणि याच मुद्द्यावर वेगवेगळ्या लोकांच्या जेव्हा प्रतिक्रिया होत्या की इतके दिवस ज्या पद्धतीनं हा सगळा त्रास सहन केला जात होता, तर तो का वेळीच दीप्ती आपल्या आईवडिलांना सांगून ती त्या कुटुंबात परत येऊ शकली असती. मात्र तिची देखील तीच भूमिका होती की आपण हा संसार नेटानं पुढे नेऊ. आपल्याला जरी कष्ट झाले, आपल्याला जरी त्रास दिला गेला तरी आपण आपल्या आईवडिलांना त्रास होणार नाही अशी भूमिका घेऊ, अशा पद्धतीनं दीप्तीनं भूमिका घेतलेली होती आणि म्हणून ती तिथे संसार करत होती. मात्र इतका त्रास टोकाला जाईल याची कल्पना बहुधा तिलाही नसावी, पण हे सगळं घडलं आणि त्याचं पर्यावसन कशात झालं तर दीप्तीला आपल्या 3 वर्षांच्या मुलीसमोर त्या खोलीत आत्महत्या करावी लागली. अर्थात ही इतकी गंभीर घटना आहे, त्याच्या पाठीमागे कशा पद्धतीनं गोष्टी घडल्या असतील याचा विचार आपण करू शकतो. आत्ताही या कुटुंबियांच्या या सगळ्या घरात आणि घराबाहेर देखील जर आपण हे सगळे परिवारातले लोक बघितले तर प्रत्येकजण हळहळ व्यक्त करताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. आणि अशा पद्धतीनं काय नेमक्या भावना दीप्तीच्या असू शकतात याची प्रत्येकजण या ठिकाणी खरं म्हणजे त्या दुःखातून पुढे जात असताना विचार करत असतील. मला बोलता येईल का तुमच्याशी? मला विचारायचं असं आहे, इतक्या वर्षांपासून त्रास होतो, म्हणजे हेच कुटुंब नाही, वेगवेगळ्या कुटुंबांमध्ये सासरी मुलीला छळ केला जातो,
वेगवेगळ्या पद्धतीनं टॉर्चर केलं जातं, पण आत्महत्या करण्याऐवजी आपण आपल्या आईकडे परतावं, आपण आपल्या वडिलांकडे परतावं, असा मुली विचार का नाहीत करत? त्याला काय कारण असतं? त्याला कारण म्हणजे घरचंच आहे ना, घरचा दबाव, सासरचा दबाव, त्याच्यामुळं मुली बोलत नाहीत. मग राग कंट्रोल नाही झाला मुली तेच करणार ना, बाकी काय नाही मला सांगायचं. ह्याच्यावर कायद्यात बदल करायला पाहिजे. आपली गेली ना त्याला पण सरकारने घालवायला पाहिजे, फाशीची शिक्षा. बस न्याय मिळावा एवढंच न्याय आम्ही मिळायला सांगतो. पाहिजे. आणि कायद्यात याच्याबद्दल कठोर कारवाई, कायदे व्हावेत. पण दरवेळी हेच बोललं जातं, प्रत्येक घटना आपण बघतो, पुन्हा पुन्हा त्याच मुद्द्यांवरती तीच चर्चा होताना दिसते. आत्ताही तुम्हाला यात तशी काही ठोस कारवाई होईल असं वाटते, तशी अपेक्षा आहे? कारवाई झालीच पाहिजे याच्यावरती आणि व्हावी. मी तर पूर्ण जनतेला एवढंच सांगेल की आम्हाला न्याय मिळावा. अर्थात न्याय मिळावा अशा पद्धतीची ही सगळी भूमिका परिवारातले सगळे लोक व्यक्त करतायत. पण प्रसन्न सर, तुम्ही जसं म्हणालात की आई वडिलांकडे या मुली परत का येत नाहीत, तर त्याचं साहजिकपणे सगळ्यांकडून एकच उत्तर येईल, ते म्हणजे आपल्या आई वडिलांची जी इज्जत आहे ती समाजात टिकावी, आणि म्हणून किती त्रास झाला तरी मुली आई वडिलांसाठी शेवटी हे सहन करताना आपण यापूर्वीच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये बघत आलोय. पण ज्ञानेश्वर, या निमित्तानं एक आणखी वास्तव समोर येतो की जर का सुस्थापित घरातून, कारण ती मुलगी ज्या घरातून आहे ते सुद्धा सुस्थापित घर, जिथे दिली मुलगी ते सुद्धा सुस्थापित घर, तिथे जर का अशा प्रकारे समाजाचा विचार, आई वडिलांचा विचार किंवा सामाजिक दबाव हा विषय होत असेल, तर गरीब कुटुंबातल्या घरातल्या मुलींच्या बाबतीत काय होत असेल? या बाबतीत सामाजिक जागृती आणि त्या समाजातून जागृती होणं हा एकमेव पर्याय. धन्यवाद ज्ञानेश्वर.